मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती. या घटनेला आता आज 73वा दिवस आहे आणि या घटनेतील प्रत्येक दिवशी वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. आपल्यासोबत बालाजी तांदळे आहेत. त्यांच्यावरती काय आरोप जे मयत संतोष देशमुख आहे त्यांच्या भावाकडून करण्यात आलेले आहेत. नेमकी आज त्यांनी काय खुलासा केलेला ते पण आपण त्यांच्याकडून जाणार. नेमका आज काय खुलासा केला ते? मी आरोपी पकडण्यासाठी मला पोलीस प्रशासनानं पत्र दिले होते. आता आम्हाला वाटाला टोल लागत होते ना, टोल लागण्यामुळे ते पत्र दिलं होतं. मी पत्र ओपन केलं. आज मी सहन तरी किती दिवस करायचं. मी शांत संयम पाळला. तर तुम्ही वर ॲलिगेशन इतके करलात की ते सहनच व्हायना. काय म्हणजे नेमकं काय पत्र होतं आणि तुम्हाला कशामुळे दिलं? तपास कामी आम्ही गाडी फिरत, तपास कामी आमची गाडी आणि मी फिरत होतो ना आम्ही पोलीस प्रशासनासोबत, म्हणून ते पत्र दिलं होतं. कुठला तपास करायला तुमची गाडी? हे आरोपी पकडण्यासाठी तपास कामी आम्ही फिरत होतो. आरोपी पकडण्यासाठी आम्ही मुंबई, कर्नाटक, पुणे, पुन्हा औरंगाबाद भरपूर ठिकाणी फिरलो ना. सांगण्यासारखं म्हणजे 10,300 किलोमीटर गाडी फिरली. म्हणजे त्यांनी जी तुमची जी गाडी आहे प्रायव्हेट गाडी ती त्यांनी एक तपासासाठी त्यांच्याकडे घेतली होती आणि त्याच्यामध्ये ते तपास करत होते असं आहे विषय. काय झाला, पोलीस प्रशासनाची गाडी बघितल्यानंतर आरोपी पळून जाऊ शकतो, लाल दिवा बघितल्यानंतर, म्हणून माझी गाडी घेऊन फिरलो. बरं. आणि तुमच्यावरती काय आरोप पण करण्यात येत आहेत की ज्या दिवशी तुम्हाला बीडमध्ये CIDनं बोलवलं होतं तपासासाठी, त्या दिवशी तुम्ही काय धमकी दिली असा देखील तुमच्यावरती आरोप झालेला होता. मात्र तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे जास्त माध्यमासमोर आला पण नव्हता. आजच तुम्ही माध्यमासमोर आले. माध्यमासमोर नाही येण्याचं कारण सांगू का सर? उत्तर प्रत्युत्तर त्याच्यामुळे म्हणलं आपण शांत बसू. पण ज्या वेळेस तुम्ही शांत बसला तरी तुमचं दररोजच जर नाव येत असेल तर कुठेतरी लिमिट आहे ना त्याला सहन करण्याला. पण 2, 2.5, 3 महिने होत आलेत ना. तुम्ही दररोज तेच म्हणून माणूस कुठेतरी सहनशक्तीचा अंत होतो ना. मला पण भावना आहेत, पण एक स्फोट होतो ना कधीतरी. मला किती आपण सहन करणार आहे? आपला कुठं रोल नाही आहे. हां, तर त्याचा आरोप होतो. म्हणजे त्या दिवशी मला CID सरांनी मला तपास कामी नेलेलं सोबत. माझ्यावर मला चौकशी करायची माझी म्हणून. तपास कामी चौकशीसाठी मला नेलेलं. मग चौकशीत नेल्यानंतर तर मी त्यांना कशाला दाब टाकेल? बरं, ही वेळ आहे का दाब टाकण्याची? होती का? त्याच्या घरात दुर्दैवी घटना झाली. त्या घटनेचं आम्ही समर्थन करत नाहीत. आज मी आरोपी पकडण्यासाठी जर कंटिन्यू प्रशासनासोबत फिरत असेल तर मी धनंजय देशमुखकडूनच आरोप पकडून देण्यासाठी त्याचीच बाजू मांडतोय ना. हां, ते समोरचे आरोपी उद्या मला माझ्यासोबत दुश्मनीत करणार आहेत ना पकडून द्यायला सोबत फिरल्यामुळे. तरी आम्ही त्याचा विचार नाही केला का? आपल्याला जी आज त्याच्यामुळे पूर्ण समाजाचं तोंड खाली जाण्याची वेळ आली ना त्यांच्यामुळे, म्हणून मी सहकार्य करण्याची भूमिका बाबा केली. त्यात काय वाईट केलं? गैर काय आहे? तरी पण तुम्ही आरोपच करताय. मग कुठतरी वाचा फोडावं लागेल ना अन्यायाला, म्हणून मी बोललो उत्तर द्यायला. तू आज समोर आलो, पुत्राज वाईट केलं. त्याच्यात एक असा पण तुमच्यावरती आरोप केलेला आहे की तुम्ही हे जे आरोपी आहेत त्याच्यातलं सुदर्शन केले त्याची जामीन देखील तुम्ही घेतलेली आहे 6 तारखेला, असं देखील आरोप करण्यात येतो. मी काय म्हणतो, मी ओपन चॅलेंज देतो सर तुम्हाला. बरं, आज सध्या सोशल मीडिया आहे किंवा आज जिथे जामीन झाली पोलीस स्टेशन असेल किंवा कोर्टात जामीन झाली त्याची, ते तुम्ही लिगली पत्र द्या. त्याच्यात जर बालाई तांदळेने जामीन घेतली असेल तर हे जे आज काल प्रकरण झालं 302चं, त्यात नंबर 1 आरोप मला करा. मी जर जामीन घेतली असेल तर ओपन चॅलेंज देतो. हां, बरं. का तर मी जामीन घेतलीच नाही ना. मी जामीन घेतली असेल तर मला नंबर 1 आरोपी करा म्हणून वाजवून सांगतो ना. आणि विषय तर दुसरं एक प्रकरण की त्याचं म्हणणं आहे की ज्या दिवशी हत्या झाल्याच्या नंतर गाडी त्याच्या मागे जी स्विफ्ट होती ती गाडी बालाजी घरी दारात 4 दिवस उभा होती. त्या गोष्टीला मी आज जाहीर सांगतो, ती गाडी 10 तारखेला पोलिसांनी अटक केली होती आणि ती 4 दिवस गाडी होती. भागवत शेलार नावाचे LCBचे अधिकारी, त्यांची गाडी 4 दिवशी उभा होती. वाटलं मी खोटं बोलतोय, चौकशी करा. चौकशी तुम्हाला लिस्ट पण होईल. किंवा भागवत शेलारला विचार त्यांची गाडी होती की नव्हती, किंवा SP साहेबांना विचार त्यांनी सांगितलेलं की माझी गाडी जाऊन आम्ही गेलोत म्हणून. एकंदरीत दुसरा एक व्हिडिओ तुमचा गेवराईमधला जी दुकानातून तुम्ही जे पांघरायचं आहे ते घेतलेलं होतं, तो पण व्हायरल झालेला होता. नेमकी काय त्याच्यामध्ये सत्यता आहे? कारण तुमच्यावरती वेगवेगळे आरोप त्या माध्यमातून देखील करण्यात आलेले होते. मान्य, जेवढ्यात वस्तू घेतली, मान्य, मी घेतलेली. तुम्ही CCTV दाखवताय, घेतली. मला लेकरं बाळ आहेत, बायको आहे, परपंच आहे, म्हणून मी घरी घेऊन आलो. तुम्ही मला घेतलेला CCTV दाखवला. हो, पोलीस स्टेशनमध्ये दिलेला CCTV दाखवा ना. तिथे पोलीस स्टेशनमध्ये CCTV चालूच आहे ना. तिथला CCTV दाखवा ना, मी घेतली म्हणून, म्हणजे दिली म्हणून. मी घेतले आणि बालो गावाकडे. मला लेकर बाळ वाटलं तुम्ही आता घरी चालतो, मला दाखवतो मी त्या घरी आहेत का नाही ते ब्लँकेट घेतलेले. म्हणजे हे सगळे तुमच्यावरती बिनबुडाचे आरोप होते. जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जातं. काय कारण आहे तुम्हाला? हे त्यालाच माहिती. कोण त्याला पुश करतंय, काय करतंय हे त्याला माहिती. आज ना उद्या खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं होणारच आहे. माझा देवावर विश्वास आहे. मी जर दोषी असेल तर 100% मला आरोपी करावं. मी दोषी नसेल तर कुणी करू शकत नाही. माझे पुरावे लागतील ना तुम्हाला द्यायला.
की हे केलेत म्हणून. तुम्ही आज तोंडी बोलताय ना की असं इथं गाडी होती, म्हणजे मी आरोपी का ते आरोपीच्या पाठीमागे गाडी होती म्हणून, ती गाडी LCBची. नंबर 2, तुम्ही ते CID ऑफिसला गेलात, तिथं अण्णाला भेटायला गेलात, तर मला CID ऑफिसनं CID सरांनी चौकशी लिहिलंय, मी अण्णाला भेटायला गेलो नाही, हे झालं. तिसरा, रगी मी घरी आणल्या. आणखीन काय आरोप करणार तुम्ही माझ्यावर? बरं, मी प्रशासनाला माहिती नाही मी मदत करतोय का आरोपीला पळवितोय, हे सगळं माहिती नाही प्रशासनाला. बरं, मला जर त्यांचा विरोध पत करून मी प्रशासनाला मदत करायला ना, कुणाचा विरोध? ते आता आरोपीला धरून दिले म्हणजे आरोपी मला म्हणत त्यांच्या मनात रागत असेल ना सर, मी धरून दिले नंतर का जरा पकड्या पोलिसासोबत मदत केली म्हणजे त्याला पकडले म्हणजे ती माझ्या विरोध करणार तर मला ती, तरी पण मी विरोध पत्कारलाय ना. का तर ही गोष्ट चुकीची झाली म्हणून. चुकीच्या गोष्टी समर्थन आपण करणार नाहीत ना, संस्कार आहेत ना आपल्यावर काही, आपण त्या गोष्टीचा नाहीत करू शकत. एकंदरीत हे होते बालाजी तांदळे आणि त्यांच्यावरती मागील अनेक दिवसापासून असे वेगवेगळे आरोप करण्यात येतो जे आज त्या आरोपांचं त्यांनी माध्यमासमोर येऊन त्यांची बाजू मांडलेली आहे. रोहिदास हातागडे, केज बीड.